मी विमानातून उडी मारली नाही तर सीटसह मी बाहेर फेकलो गेलो। एकमेव जो प्रवासी बचावलेला आहे या अपघातामध्ये, या दुर्घटनेमध्ये, त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। रमेश विश्वकुमार यांनी अपघाताच्या वेळेचा किस्सा हा पंतप्रधान मोदी यांना सांगितला। मोदींनी त्यांची विचारपूस केली, नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं। या दुर्घटनेचे एकमेव साक्षीदारच रमेश विश्वकुमार यांना म्हणावा लागेल। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात गिरीश यांच्याकडे। नक्कीच आपण पाहतोय की रमेश विश्वकर्मा यांची भेट घेतलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आणि त्यांनी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे, महत्त्वाचा खुलासा या ठिकाणी केलाय। कालपासून आपण पाहिलं होतं की त्यांनी उडी मारली अशा बातम्या येत होत्या, मात्र त्यांनी सांगितले की सीट सहित मी बाहेर फेकलो गेलो आणि त्यामुळेच कुठेतरी मी बचावलो असं सुद्धा त्यांनी सांगितलं। आणि यानंतर त्यांचे बरेचसे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते लंगडत चालताना आणि चेहऱ्यावर काही जखमा त्यांच्या दिसत आहेत स्पष्टपणे। आणि यानंतर आता त्यांच्यावरती उपचार सुद्धा सुरू झालेले आहेत आणि एकमेव ते असे यात्री आहेत या विमानातले जे बचावलेले आहेत, NRI असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। आणि त्यामुळे आता महत्त्वाचा दुवा सुद्धा मानला जातात। नेमकं विमानामध्ये काय झालं ते सुद्धा, त्याची सुद्धा माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडून घेतल्याचं समजतंय। आणि 30 सेकंद संपूर्ण विमानामध्ये हाहाकार माजला होता अशी माहिती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली आहे। आणि एक मोठा स्फोट झाला आणि सर्वत्र धूर पसरला अशी सुद्धा माहिती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली। आणि अचानक नेमकं काय घडलं की मी सीट सहित विमानाच्या बाहेर फेकलो गेलो आणि सुदैवानं बचावलो, कसा वाचलो हे मलाही कळत नाहीये असं सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। त्यामुळे एकमेव यात्री आहेत रमेश विश्वास जे सध्या या अपघातातून वाचलेले आहेत, कारण इतर जे प्रवासी आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला, अक्षरशः होरपळून हे सगळे यात्री या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि जे विजय रुपाणी आहेत, माजी मुख्यमंत्री होते, ते सुद्धा मृत्युमुखी पडलेले